भारतीय संगीत विश्वातील ज्येष्ठ पार्श्वगायिका एस जानकी अम्मा यांचं वयाच्या 88व्या वर्षी म्हैसूर इथं निधन झालंय। उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत म्हैसूरमधील महाराजा कॉलेज मैदानावर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे। त्यांच्या इच्छेनुसार म्हैसूरजवळील काणियानहुंडी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच रजनीकांत, कमल हसन आणि चिरंजीवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। विविध भारतीय भाषांतील हजारो गाण्यांमधून आपल्या सुरेल आवाजाची छाप उमटवणाऱ्या एस जानकी यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। ज्येष्ठ पार्श्वगायिका एस जानकी अम्मा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। 6 दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत एस जानकी यांनी सुमारे 20 भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी ध्वनिमुद्रित करून अनेक पिढ्यांना आपल्या सुरेल आवाजानं मंत्रमुग्ध केलं। त्यांच्या निधनानं देशाने एक महान संगीत व्यक्तिमत्व गमावल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं असून त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनपूर्वक संवेदना व्यक्त केल्या आहे। ज्येष्ठ पार्श्वगायिका एस जानकी अम्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। विविध भारतीय भाषांतील त्यांच्या अजरामर गीतांनी पिढ्यानपिढ्या श्रोतांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असून त्यांच्या निधनानं संगीत आणि संस्कृती क्षेत्राचं कधीही न भरून येणारं नुकसान झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। ज्येष्ठ पार्श्वगायिका एस जानकी अम्मा यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी देखील तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। फिफा विश्वचषक फुटबॉल